जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या शेतरस्त्याची दुरावस्था झाली असून जून महिन्यातच गुडघाभर पाणी रस्त्याच्या जागोजागी साचले असल्याची माहिती समोर आली आहे। सदरील रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना संबंधित शेतकऱ्यांनी केली, परंतु गेल्या 3 ते 4 महिन्यापासून खेटे मारूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। सदर मागणीच्या अनुषंगाने अधिकारी आले, पंचनामा केला, तोही बांधावर बसून, आणि तेव्हापासून आजतागायत कोणीही फिरकले नसल्याने प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जय हिंद न्यूज मराठीशी बोलताना शेतकऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त करताना आमच्या शेताचा रस्ता करून द्यावा अशी कळकळीची विनंती केली। सांगा, परिचय द्या आणि काय अडचण आहे? लक्ष्मण गंगाराम तरडे। या पांधन रस्त्याने पावसाळ्यामध्ये जाता येत नाही। दोन्ही नाले मध्ये रस्त्याने येऊन कमरे इतकं पाणी असते। हो, बाया माणसाचा प्रवास करणं अवघडच आहे आणि सीझनला गाड्या उसं पिसं जाणं फार दुर्मिळ आहे। या संबंधानं आपण केली आहे ना, केलेली आहे तक्रार 13/3/2026 या रोजी तक्रार केलेली आहे। आता या परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा एवढा रस्ता अवघड आहे, माणसाला सुद्धा चालता येत नाही। म्हातारे माणसं आहेत, संध्याकाळी पाणी द्यायला जावं लागतंय। हे दिवसा अशी कंडिशन आहे, संध्याकाळी काय असेल? उन्हाळ्यात आहे, उन्हाळ्यात तर पावसाळ्यात तर काय विषयच नाही। म्हणजे जावंच लागतं ना शेताला। पेरणीच्या वेळामध्ये या रस्त्यावर कितपत पाणी असते? पेरणीच्या काळात या रस्त्यावर गुडघ्यात पाणी असते सदा हे पाया ना सगळीकडे। आणि शेतकऱ्यांनी बराच रस्ता केलेला आहे, तर हे थोडं एक दोघांनी अडवल्यामुळं हे रस्ता पुढे झालेला नाही। प्रशासनाकडे काय मागणी आहे? प्रशासनाकडे अशी मागणी आहे, आम्हाला 2-3 ठिकाणी पाईप टाकून देऊन मजबूतीकरण करून द्यावं अशी शेतकऱ्याची मागणी आहे। पाण्याची दोन्ही साईडनं विभागणी करावं, नाले काढून आणि शेवटपर्यंत न्यावे माळापर्यंत। तुम्ही इथं 50-60 शेतकरी आहेत असं म्हणताय? हो, 50-60 शेतकरी आहेत। 50-60 शेतकऱ्यांनी तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांना दिले ना, बऱ्याच वेळेस दिलं सर। माग 2 वर्षापासून आम्ही प्रयत्नात आहोत। माग तहसीलच्या सुद्धा पेशा चालू होत्या, काय बंद पडल्या की काय नाही, नंतर काही केलं नाही त्यांनी काहीच केलं नाही। नंतर आता परवा 13/3/2026 रोजी स्वतः तलाठी आणि मंडळ अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी पंचनामा केला। त्याच्यानंतर कसलीच कारवाई कुठंच काही झालेली नाही आजपर्यंत। या संदर्भाने पुन्हा तुम्ही तहसीलदारांना भेट घेतली का? गेला बऱ्याच वेळेस करतो असं त्यांचं म्हणणं आलं। कोणाकडे काम दिलंय की गुत्तेदार आहे का ग्रामपंचायत आहे आम्हाला माहिती नाही। काय माहिती राहील? तर त्याच्या अनुषंगानं आमचं एक म्हणणं आहे की रस्ता कायमचा मजबूत करून पाण्याची विल्हेवाट दोन्ही साईडनं नाले काढून निर्मळ करून द्यावं। ती आम्हाला फार रस्त्याची कठीण आहे। ही बायाला, पोराला आणि जनावराला जाण्याची, गाडी बैलाची अशी तक्रार आहे की इथं जाताच येत नाही आम्हाला पावसाळ्यात। जरा चांगल्या पद्धतीने आम्हाला रस्ता करून द्यावा हीच आमची कळकळीची विनंती। आम्ही साहेबाकडे गेलो बरेच वेळेस, अर्ज पुर्ज आमच्या गुरुजीने दिलेत त्याच्याकडं, पण त्याचा प्रस्ताव आमच्या पस्तूर आला नाही आतापर्यंत। प्रशासनाने याबाबत काही दखल घेतली? दखल आतापर्यंत काही ह्याच्यापर्यंत घेतली नाही, काही झालेलं नाही साहेब। ही आमची कळकळीची विनंती, एवढं आमच्याकडे शासनानं बघून हे काम करून तुम्ही सगळे सहकार्य करून आम्हाला द्यावं। भरत नागोराव, ते गुरुजीने म्हणल्यासारखं दोन्ही बाजूने पाणी विल्हेवाट लावावी पाण्याची, एवढीच मागणी आहे। रस्ता भरून रस्ता भरून प्रशासनाचा माणूस कोणी आला नाही, प्रशासनाच्या माणसाने यावे आणि दखल घ्यावी। थोडगा येथील या शेतकऱ्यांची मागणी मंजूर करून रस्ता मजबूत करून द्यावा व जगाच्या पोशिंद्याची होत असलेली ही ससेहोलपट थांबवावी। प्रशासन कधी व केव्हा दखल घेणार हे पाहणे उचित ठरेल। पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी।